नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, नगर परिषद भरती संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तुमच्या नियुक्ती संदर्भात हे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये तुमची जॉइनिंग तसेच नियुक्ती कधीपर्यंत करून घेतली जाणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। विद्यार्थी मित्रांनो, काल 5 ऑक्टोबर 2024 रोजी हे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे नगर परिषद प्रशासन संचालनालय यांच्या मार्फत। तर पहा विषय काय आहे। महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा घटक परीक्षा 2023 अंतर्गत जे काही संदर्भ या ठिकाणी घेण्यात आलेले आहे। पदभरती संदर्भात निवड सूची दिनांक 10 जून 2024 अंतर्गत तसेच जे काही कागदपत्रे पडताळणी 24 जून 2024 आणि 25 सप्टेंबर 2024 रोजी करून घेण्यात आलेले आहे। या तिन्हीचा संदर्भ घेऊन हा विषय या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे। संदर्भ क्रमांक 3 नुसार विविध संवर्गातील अंतिम निवड सूचीत समाविष्ट उमेदवारांना दिनांक 5 ऑक्टोबर 2024 पर्यंत नियुक्ती देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल असं कळवण्यात आले होते। परंतु विद्यार्थी मित्रांनो, पहा काय झालेले आहे। उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणी वेळेस सामाजिक व समांतर आरक्षणाबाबतची कागदपत्रे निर्गमित करणाऱ्या संबंधित कार्यालयास पडताळणीसाठी पाठवण्यात आले असून त्याबाबत पाठपुरावा सुरू आहे। अंतिम निवड सूचीत नव्याने समाविष्ट झालेल्या 138 उमेदवारांना दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी कागदपत्रे पडताळणीसाठी बोलवण्यात आले होते आणि 30 सप्टेंबर 2024 ते 4 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र नगर परिषद अग्निशमन सेवा संवर्गातील उमेदवारांची शारीरिक पात्रता तपासणी व विविध संवर्गातील दिव्यांग उमेदवारांची त्यांच्या दिव्यांगता बाबतची तपासणी ही जे हॉस्पिटल मुंबई येथे करण्यात आली असून पात्रता व अपात्रता याबाबतचा अहवाल येणे बाकी आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, पहा जोपर्यंत हा अहवाल या ठिकाणी प्रसिद्ध होत नाही किंवा जे काही नगर परिषद प्रशासन आहे त्यांच्या मार्फत हा जो काही डाटा आहे तो पोहोचत नाही, तोपर्यंत काय होणार आहे। या कारणामुळे अंतिम निवड सूचीत समाविष्ट उमेदवारांना नियुक्ती देण्यास विलंब होत आहे। तरी अंतिम निवड सूचीत समाविष्ट उमेदवारांना नव्याने समाविष्ट झालेल्या पात्र उमेदवारांसहित आचारसंहिता लागण्यापूर्वी नियुक्ती देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल असं देखील या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। आचारसंहिता लागण्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या हातामध्ये जे काही जॉइनिंग लेटर आहे ते सुपूर्द केलं जाणार आहे। याबाबत सर्व उमेदवारांनी संचालनालयास दूरध्वनी ईमेलद्वारे वारंवार विचारणा करू नये असं देखील या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। ही जी काही अपडेट आलेली आहे, हे जे काही प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे नगर परिषद प्रशासन यांच्या मार्फत। तर पहा जे काही त्रुटी आहेत, जे काही उमेदवारांची शारीरिक तपासणी किंवा मेडिकलची काही वैद्यकीय तपासणी सुरू आहे, त्याबाबत जो काही डाटा आवश्यक आहे तो डाटा त्यांच्याकडे उपलब्ध झालेला नाही। तो ज्यावेळेस उपलब्ध होतील त्यावेळेस तुमचे नियुक्ती संदर्भाचे आदेश जे आहे ते निर्गमित करण्यात येईल आचारसंहिते अगोदर असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। ठीक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हे अपडेट आलेली आहे नगर परिषद भरती नियुक्ती संदर्भाची। ओके, माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे, कारण आपण ज्या काही भरती संदर्भात असो किंवा ज्या काही नियुक्ती संदर्भात अपडेट येत असतात त्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो। भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।